दोन वर्ष गेल्यानंतर 1 महिन्याचा वेळ लागत असणार तर यांना राजकारण सोडून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कॉन्व्हेंटच्या शाळेत व्हीआयपी शाळेत ऍडमिशन करा। हा पट्ट्या स्वतःच किडनी खार विकून त्यांचं शिक्षण पूर्ण करणार, त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास करावा। मला सांगा, तुम्ही राजकारण करता, समोर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आहे, या राजकीय आमदाराच्या दबाव देऊन आम्हाला 1 महिन्याचा कालावधी आणखी मागत आहे। अरे जर तुम्ही घटनेचे एवढे जर विचार करणारे मुख्यमंत्री जर असणार तर तुम्ही रात्री शपथ कशी काय घेतली? माहिती त्यावेळेस तुम्ही विचार नाही केला, त्यावेळेस तुम्ही अभ्यास नाही केला। अरे 40 ते 45 वर्ष झाले या समाजाला अन्याय झाला। तुमच्या कारकिर्दीने इथं रक्ताचा महापूर सांडला, त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायची गरज पडली नाही साहेब, तरी तुम्ही 1 महिन्याचा वेळ मागता अभ्यास करण्यासाठी। म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम्ही मुख्यमंत्री पूर्ण राज्याचे आहे, कोणा पक्षाचे बांधेल नाही, तुम्हाला संविधानाच्या अंतर्गतच काम करायला लागणार। अटर्नी जनरल ऑफ सोबत त्यांच्यासोबत जे बैठक झाली त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं शिष्टमंडळाला की येत्या 6 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला तुमच्या वडणे कमिटीचा अहवाल वडणे कमिटी स्थापन करून 85 GR मध्ये दुरुस्ती केला जाणार। मला हे सांगा साहेब, आणि आज जे शिष्टमंडळाची बैठक झाली, तुम्ही आमच्याच त्याच शिष्टमंडळाला सांगता की बा सुप्रीम कोर्ट तुमच्या विरोधात गेला होता, तेव्हा का तुम्ही झोपले होते? तेव्हा तुमचा अभ्यास झाला नव्हता 2 वर्ष अगोदर? माझा समाज बांधवाला एकच म्हणणं आहे, शेवटच्या घटकापर्यंत एक तर सरकार देणार, एक तर आपण घेणार, इथून कोणीच गेली जाणार नाही। बस झालं आश्वासन, चॉकलेट, हा मंत्री येते, तो येते। अरे एक तर महाशय माझे मंत्री स्वतःला म्हणतात मी यांचा मुलगा आहे, मला नाव माहिती नाही। तिथं ते हजर होते, ते बाबाजी म्हणतात नेवारे बाबाजी या जण तुम्ही 10 मिनिटं इथे येता बरं भेट द्यायला। अरे बाबा मी तिथे येत नाही, ते लोक मला मारून टाकतील। म्हणजे एवढी दहशत या गोंडवारी समाजाची आहे की मी तिथं गेल्यावर मारून टाकतील। अरे साहेब, आम्ही मारणारे लोक होतो आहे आणि राहणार, पण आज आम्ही